झी 24 तास एक पाऊल पुढे। आमची देवा काळजी ही कोकणच्या भूमिपुत्रांची समस्या मांडणारं नव मालवणी नाटक रंगमंचावर आलंय। चला पाहूया हे नाटक कसं आहे ते। कुठल्याही कलेला भाषेचं बंधन नसावं, मग नाटकालाही का असावं, नाही का? प्रत्येक भाषेचा एक वेगळा गोडवा असतो। मालवणी भाषा ही अशीच काहीशी, थोडीशी तिरकी तरीही जवळची। आमची देवा काळजी असं म्हणतायत मालवणी कलाकार। मालवणी भाषेतलं हे धमाल विनोदी नाटक रंगभूमीवर दाखल झालंय। कोकणवासियांच्या समस्या या नाटकातून मांडण्यात आल्यात, पण गंभीरपणे भाष्य न करता हलक्या फुलक्या विनोदी ढंगानं हे नाटक सादर होतं। आपसामध्ये असलेले थोडेसे वाद भांडणं, जो आज कोकणी माणूस 7-12 आणि ते म्हणतात ना तांत्रिक मांत्रिक याच्या गर्तेमध्ये तो ओढवलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। त्याच्याशिवाय त्याला दुसरे काही पर्याय मिळतच नाही। तर त्या विषयाला धरून आम्ही हे विनोदी अंगाने तो विषय कसा काही लोकांपर्यंत पोचता येईल, की कोकणी माणसाची प्रगती का थांबली, कशामुळे थांबली, ते आम्ही या नाटकामध्ये थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता भेटूयात नाटकातल्या काही पात्रांना। माझ्या भूमिकेविषयी सांगूचा झाला तर ह्या आमची देवा काळजी ह्या नाटकात मी कृष्णा नावाचा गावातला एक गावकरी असा त्याची भूमिका मी करतो। असं जो माणूस असो की त्याका कोकणातल्या गावातल्या लोकांच्या विषयी आस्था असा, लोकांच्या जे काही गोष्टी विकासाच्या बद्दल गावातला विकास करतो त्याच्याबद्दल त्याला आस्था असा, म्हणून तो खताकडच्या बाजून पण असा आणि सरपंचाच्या बाजून पण असा। पण जशी कोकणातल्या माणसांना दिशा भेटणार नाही तसं हा कृष्णा नावाचा मी कॅरेक्टर करतोय। मी या नाटकामध्ये सरपंचाची बायको म्हणजे सरपंचिनीचा रोल करते आणि ही भूमिका करताना या भूमिकेमध्ये सरपंचीन जी आहे ती सरपंचाची बायको म्हणून खूप मोठेपणा सांगते। तिचा जो नवरा आहे सरपंच, या गावचा जो सरपंच आहे तो सरपंच खूप मोठ्या विचारांचा आणि मोठ्या तत्वांचा आहे, म्हणजे मॉडर्न विचारांचा आहे आणि त्याचा मोठेपणा मिरवणारी अशी ती बायको आहे। म्हणजे ती जिथे जाते ना तिथे त्याचा मोठेपणा सांगत राहते। मग प्रेक्षकांनो, मालवणी कलाकारांची ही अस्सल मालवणी भेट म्हणजेच आमची देवा काळजी बघूक इसरा नका, कळला मा? झी 24 तास साठी निलिमा कुलकर्णी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।